हरिः ओम् ॐ जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यः सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मैधये व्यासिष्ठाय नमो नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कपिल नामक परमात्मो देवहूतीला सांगता, हे देवी मला अम्माक सांगताणे एक परमात्मा पावका म्हणून सांगून कोण भक्ती योग आचरण करता आणि ज्ञानयोग दोन्ही रीती पावची कोणाक म्हणून म्हळ्यार परमात्मो ते कसल आम्ही पावताची तक्क भगवंत म्हणून म्हणटाशी. ज्ञानयोगश्च मन्निष्ठो नैर्गुण्यो भक्तिलक्षणः द्वयोरप्येक एवार्थो भगवच्छब्दलक्षणः. म्हळ्यार निर्गुण उपासनेचे ज्ञानयोग म्हळ्यार निर्गुण रीतीर सगुण रीतीरी उपासन करून कडेरी निर्गुण परब्रह्माक उपासन करचें तें ಸ್ವಲ್ಪ कश्ट जाता. तशी निर्गुण उपासनेन मेळचें तसलो परमात्मा कशी मेळटा म्हणलें एक ज्ञानयोग म्हणून येता. तशीची परमात्माक सगुण उपासनेचे भक्तियोग ह्या दोनीचेय फल एकची जाला. त्या कसल फल मेळटा म्हळ्यार भगवंत म्हूण नामाक परमात्मो मेळटा म्हूण सांगता. आनी रूप रस गंध इत्यादी गुणाक आश्रय जावन वचचे एक पदार्थ विंगड विंगड इंद्रियां मूलक अनुभवा येवचे. म्हळ्यार एक कसले एक परमळीचे एक फल म्हणलें की आतां आंबो ताका ताजी रूप दोळ्यान पळोवचो यो आंबो म्हूण. रस ताजी रुची जिबेन पळोवप आनी आंब्याक ताजी म्हणलेली एक परमळ आसता. म्हळ्यार आंबो एक पदार्थ म्हणलें तांतू रूप रस गंध इत्यादी गुण ताका तांतू आश्रय जावन आसता. जाल्यार ते गुण दोळ्यान पळोवचे जिबेन रुची भोगची आनी नाकान ताजी परमळ होवचे. तशी विंगड विंगड इंद्रियां मूलक अनुभवा येवचे. थंय विंगड विंगड इंद्रियांत विंगड विंगड विशय अनुभवा येता. तशीची शास्त्रांतू विभिन्न मार्ग मस्तस जाल्यार ते विभिन्न मार्गार वचून आमी पावचे एक परमात्माक म्हूण सांगून कपिल नामक परमात्मो आवसू देवहूतीक सांगतरस. आनी तो सांगता कसले म्हळ्यार क्रियाया क्रतुभिः दानैः तपस्वाध्यायमर्शनैः आत्मेन्द्रियजयेनापि संन्यासेन च कर्मणां. म्हळ्यार कोण नाना रिती कर्म सकड करता. कर्म म्हळ्यार एक कसं म्हणचे विहित कर्म म्हणचे यज्ञ दान तपस्सु वेदाध्ययन मीमांसा मन आणि इंद्रियाचे संयम म्हळ्यार शम दम म्हणटाची कर्मत्याग आणि अष्टांग योगश्च पुरो भक्ती योगश्च पुरो निवृत्ती आणि प्रवृत्ती मार्ग जावन आशिल्ले धर्मश्च पुरो आनी दृढ जावन आशिल्ले वैराग्य ताजी निमती पावचे आत्मतत्व. हें पुरे एक साधना सगुण आनी निर्गुण रूप जावन आशिल्ले परमात्माक पावच्याक करची साधना. म्हळ्यार हांतू पळय कर्मयोग आणि भक्तियोग तशीच यज्ञ दानादी तपस वेदाध्ययन मन इंद्रियाचे शमदमादी म्हणटाची आनी
अष्टांग योग भक्ती योग खंयची रीती कसल केला री आमी पावची एक परमात्मा विंगड विंगड सकड केल्या विंगड विंगड नमुनेचे देव म्हणना एकलो एकलो परमात्मो आमकां मेळचो म्हूण सांगून तो अवसरे सांगता म्हळ्यार हांगा ताणें सांगचे अर्थ कसो म्हळ्यार परमात्माकले एक ज्ञान पावका जाल्यार ज्ञान योगय जाता म्हळ्यार ज्ञानरुपी योगय जाता भक्तिरुपी योगय जाता तशीच पुराय खंयची रीती आमी चमकाल्यार आमगेले एक कसं म्हणजे त्रिगुणात्मक लिंग देह भंग जावन मुक्ती मेळच्या एक साधन जावन आस म्हूण सांगता तशी ज्ञान आनी भक्ती दोनी नानशी विष्णूले एक आमकां ज्ञान मेळका म्हूण म्हळ्यार जेवो खाली एक विष्णू भक्ती केल्ली कुडले मुक्ती मेळटा म्हण लागल्यार साध्य ना खंय ती मुक्ती ज्ञान भक्ती दोनी ओट्टू मेळ्ळ्यार मात्र मुक्ती मेळचे जेवो ज्ञानय ना भक्ती ना हांव केवल कर्म करून मुक्ती पावता म्हळ्यार तेन्नाय मुक्ती साध्य ना जाल्यार तमेवं विद्वान नान्यः पंथाः म्हूण सांगून म्हणल्यार ज्ञानानच मुक्ती पावचे भक्त्या तूं अनन्यया म्हूण म्हणल्यार भक्तीन मुक्ती पावचे म्हूण सांगताची म्हळ्यार ज्ञानानय मुक्ती मेळटा भक्तीनय मुक्ती मेळटा जेवो कर्म इत्यादी साधनांनी मुक्ती मेळटा म्हणून जाल्यार ज्ञान भक्ती त्या खंयची रितीर आमी खंयची योग करून परमात्मा पावका म्हण लेखताची त्या वेळार आमकां ज्ञान आनी भक्ती मेळटा म्हणलेले खंडीत म्हूण सांगून हांगा देवहूतीक कपिल परमात्मो सांगतरस आनी औसु सांगतकय प्रावोचं भक्तियोगस्य स्वरूपं ते चतुर्विधं कालस्य चाव्यक्तगतेर् यो अन्तर्धावति जन्तुषु जीवस्य संसृतिबर्हि अविद्या कर्मनिर्मिताः या स्वंगप्रविशन्नात्मा न वेदगतिमात्मनः म्हळ्यार हांव सुकतो सांगता आमा हांव तुका सात्विक राजसीक तामसीक आनी निर्गुण म्हळ्यार चार रितीचे भक्ती प्रकार हांव सांगले म्हळ्यार निर्गुण भक्ती सात्विक भक्ती राजस भक्ती तामस भक्ती हे पुरे म्हळ्यार तामस भक्ती म्हळ्यार कसं म्हळ्यार रावणाला न्ही पळय तामस भक्ती आमगेल भक्ती राजस भक्ती सात्विक भक्ती म्हळ्यार योगींक गेले तशी चारी प्रकाराची भक्ती योगस तशी प्राणीचे जन्मादीक कारण जेवचे जेवो कसल एक आमकां मनाक वचनान विशय आसा ते कालाची गती म्हूण म्हणटाची आमगेल्या हातान ना ती कालाचे एक रूप जेव गती पळयल कोणेय नाची म्हणटाची ताका म्हळ्यार केदन दुखून ते काल आस आनी तो काल आस आतांय जतर आस जाल्यार खंयचेय आमगेल्या हातांत ना आनी येदोळ जाल्लेलय ना आतां जेवचेय ना आनी जेवचेय आमकां गोतना जेव्हा आमगेल्या हातांत ना म्हूण आमी म्हणटाची ते काल पुरुश काल नामक परमात्माले हातांत आस तसल एक कालाची स्वरूप तुका विवरण केल्लें आमा म्हूण तो सांगता आनी अविद्ये निमती कसल कर्म जाता विद्ये म्हळ्यार अज्ञान निमती कसल कर्म जाता ताजी निमती ते जिवात्मो ते कर्म केलेले शरिरा निमती जावन अनेक गती ताका मेळटा त्या गतींत वतना त्या जिवात्माक ताजें स्वरूप कसं आशिल्लें म्हूण सांगून कळना म्हळ्यार ताणें सांगला न्हू पित्रयान देवयान हाजी मुखांतर जेवो कर्म कोण कर्म बंधन म्हळ्यार कर्मफलापेक्षेन कर्म करता तो अपास जन्मा येता हे पुरे कपिलान सांगलें हांगा तो उपसंहार करून सांगतरस तशी तो सांगता तुका हांव ज्ञानोपदेश केला हे दुष्ट जनांक अविनीत म्हळ्यार कोण अहंकारार आस तांकां आनी दुराचारींक आनी कोण आमी धर्मिश्ट म्हूण सांगून एक येद्रा दुखून दाखोवन घेताची ढांबीक म्हणटा तांकां पळय सांगूनच तशीच विशय लंपट ग्रहासक्त म्हळ्यार विशय लंपट म्हळ्यार इंद्रिय सुखापेक्षे आशिल जन तशी ग्रहासक्त म्हळ्यार सगळो दिसो आमगेले घर आमगेले बायल आमगेले चेडूं म्हणून ग्रस्त धर्मांतूची आशिल जन आनी कोण देवाल भक्त न्ही जेवो देवाल भक्तांक कोण द्वेश करता तांकां पळय हे तत्वज्ञानोपदेश करच्या नज म्हणून आस कोण श्रद्धेन भक्तीन एक विनयवंत जावन
ऐकत की ताका ह्या परे सांगता मात्र न्ही कोणाले विशया ताका दोशदृश्टी ना म्हळ्यार कोणाले विशयान ताका कसले मनांत कळंक ना आनी सर्व प्राणी वयरी तो प्रिती दवरनासता आनी मालगड्याल सेव करता बाईच्या विशयान तो अनासक्त बाह्य विषय म्हळ्यार इंद्रियाच्या विशय अनासक्त जावन आसता शांत चित्त आसता कोणाले वयरी मत्सर ना मन तागेलें शुद्ध आसता आनी देवूची म्हाका गती म्हूण सांगून कोण लेखता तांकां मात्र हें तत्वज्ञान उपदेशकापी तत्वज्ञान म्हणटा जाका तशें जावन उपदेश कोरयत म्हूण सांगून तो कपिला नामक परमात्मा हांव सुख सांगता आनी म्हणटकी आमा मेगेले वयर मन दवरून हे श्रद्धेन कोण ऐकत की आनी कोण विंगडाक सांगता की ताका हांव मोक्ष दिता म्हूण सांगून कपिला देवहुतीला सांगता. देवहुती कसल जाता या पुढे ऐकून म्हूण सांगून मैत्री सांगताच पळय विदुराले की विदुरा कपिल परमात्माले हें पुरे उतर ऐकून कर्दमाली पत्नी जावन आशिल्ली देवहुती म्हळ्यार कपिलाल आवसू तिगेले सर्व मोह हे संसार संबंधी मोह पुरे तिगेले वतकय आनी ती ज्ञानाचे एक आधार जावन आशिल्लो कपिल देव म्हणटाच म्हळ्यार ज्ञान भंडार जावन आशिल्लो तसले कपिल देवाक ती भक्तीन फायम पडटा पळय येदोळू तो पुतू ही आवस आशिल्ली आतां तो गुरू ती शिश्य जाल्ले तशें जावन ती कपिल देवाक नमस्कार करता आनी कपिल देवाले स्तुती करता कसले म्हळ्यार तुगेले निमती हांव सर्व हे आत्मतत्वज्ञान शिकली आनी म्हाका कळ्ळें तूची परमात्मा तुगेले नांबी कमला तुकून ब्रह्मदेव प्रकट जाल्लो आनी ब्रह्मदेवान तुगेले निमून सृश्टी केल्ली कशी करता म्हूण सांगून आनी तुगेले मंगळ विग्रह विराट रूप ताणें ध्यान करून ताजे नंतर सर्व विश्वाचे रचन केल्लें आनी कोणाले उदरांत तूं प्रळय कालो येतना सगळे प्रपंच लीन जतकी कोण कल्पांत्यान तूं एक शिशु रुपारी पय्याचे बोट तोंडा दवरून घेवन एकांगी जावन वटवृक्षाचे पत्रारी म्हळ्यार पान्नारी न्हिदून आसतकी तसल परमात्मो तूं तुका गर्भांत धारण केलें म्हणलेलें एक म्हाका व्हड आश्चर्य दिसता हे प्रभो तूं पापींक दमन करता आनी तुगेले आज्ञाकारी जावन आशिल्ले तुगेले भगवत भक्त म्हणटा पळय तांकां अभ्युदय आनी श्रेयस तूं करता आनी तुगेले सेवकत कोण तुगेले वयर मन दवरता कोण तसल तुगेले भक्तांक उद्धार करचे खातीर तूं वची स्वयं अवतार घेवन युगान तूं येतर आसता तशी वराह इत्यादी अवतार केल्ले वरी आतां हे कपिला अवतार कोरून कोण मुमुक्ष तांकां ज्ञान मार्ग दाखोवचे खातीरच तूं कपिल नामक परमात्मा जावन आयला देवा तूं मिगेल पूत जावन आयला शिवाय तूची स्वयं परमात्मा म्हणलें म्हाका कळ्ळें म्हूण सांगून ती देवहुती कपिल देवाक सांगता. तशीच कपिल देवाक ती आनी कसल म्हणटा म्हूण पळया ती सांगता काय कसलें म्हळ्यार भूत इंद्रियार्थात्ममयम म्हळ्यार तुवा सक्कडी प्रकृती पुरे तत्व ताजी पशी अभिमानी देवतेंगेल ताजे अभिमानी देवते कोण आसा तांगेल्या पशी उत्तम जावन आशिल्ली देखून तुका प्रधानमय म्हूण सांगून सांगताची म्हणून ती सांगता आनी शिशु रुपान तुवा दुष्ट शिक्षण शिष्ट परिपालन उद्देशान तूं गर्भांतू जन्म करनी म्हाका शिशु रुपान तूं आयिलो म्हूण सांगून देवहुती सांगता म्हूण कळ्ळें हांगा. तशी ती मागीर सांगता काय देवहुती कसलें म्हळ्यार तुगेले हे परमात्मा तुगेले कितले पंत नाम श्रवण केल्यार तुगेले कीर्तन केल्यार जेवो केन्नाय चुकून तुका वंदन स्मरण करतले जनय तो चांडालो जाल्यार तो ब्राह्मणाक समान जाता चुकून एक तुगेलो उडगास केल्यार म्हणटना सगळो दीस तुका भक्ती करतले सज्जन आसा पळय आनी तुगेले
सगळो दीस तुगेल कीर्तन करतले, गुणश्रवण करतले, भक्ती करतले सज्जनांक तांनी तुगेल दर्शनान कृतकृत्य जेल्ल्यांचे म्हूण सांगत शिवाय आनी तांगेल विशय कसले सांगचे ना. म्हळ्यार एक क्षण ताणें सांगचे कसले, तिणें देवहूतीन सांगचे कसले म्हळ्यार एक क्षण चुकून तुगेलें स्मरण केल्यार ताका महाफल आसा. म्हणटा सदां सर्व काळ तुगेलें कथन कीर्तन सकट केलेलें जनाक, गुण चिंतन केलेलें जनाक तूं कितलें फल दितलो त्या विशयी सांगचेक ना म्हणटरस. आनी कसं म्हळ्यार अहो बत शोभचोतो गरियान यत् जिह्वाग्रे वर्तते नाम तुभ्यम म्हणटाची. म्हळ्यार हो तो चांडालो जाल्यार सगळो दीस परमात्माले नामस्मरण करता पळय म्हूण सांगून ते चांडालाक होगडसिताच पळय, तूं साक्षात परब्रह्म जावन आस म्हूण सांगून ती साक्षात विष्णू रूप जावन आशिल्ली तुका नमस्कार करता म्हूण सांगून देवहूती सांगतकय तशीच कपिल परमात्मा देवहूतीक सांगता, आमा हांव तुका कशी चोलका खंयचे मार्गू चांग म्हूण सांगून तुका मोक्षाक खंयचे मार्गू चांग, तूं कशी शीघ्र जावन मोक्ष पावता म्हळ्यार तुका सांगला पळय. तेची रितीर तूं श्रद्धेन आनी वरलेलें जीवन करी. तशी तूं तुगेले जन्म जन्मांतराचे सर्व कसले कर्मक्षय आसा त्या कर्म आसा त्या प्रक्षय जावन वचून तूं मरणानंतर एक चांग म्हळ्यार मक्काची पावता, तूं मोक्ष पावता म्हूण सांगून कपिल देवहूतीक सांगता. त्या वेळाक मैत्रेय महर्षी विदुराले सांगतात की कपिल नामक परमात्मान आत्मतत्वज्ञान आवसूक उपदेश केले नंतर तो ते आवसूल अनुमती घेवन वता. देवहूती कसं करता म्हळ्यार सरस्वती न्हंयचे तटार आशिल्ले तिगेले आश्रमांत ते तिगेले पूत कपिलान उपदेश केलेले ते एक योग साधन आसता. ताजी मणकेचे योगाभ्यास करून कडेर म्हणटा ती समाधीन तूं स्थित जाता. आनी 3 वेळाकय नांवचे देखून तिगेले केस पुरे जट जतकय आनी आंगाक नारुमडी ती नेसून आसता देखून अजीन म्हणटात त्या नेसून आसता देखून आनी सगळो दीस तपसी करचे देखून तिगेले देह दुर्बल जावन गेला. मागीर ती कर्दमाले एक तपसू योग बल सकडी ताजी निमती मेळ्ळेले तसले तिगेले एक घर गृहस्थ सुख ते पुरे ती सोडतकय आनी तिगे कसले एक आशिल्ली तिगेल्यागी मोमाळ हांतूळ हस्तिदंताचे मंचो म्हळ्यार ती रयाल धुवन भांगरा पात्र एक भांगराचे सिंहासन पुरे तिगेले आशिल्ले. ते पुरे आशिल्ले तसले एक सोडता ती पुरे सोडून ती म्हाका कसले नाका म्हणून एक कसल तिगेले आशिल्ले ताजे पुरे मम्मती सोडून ते पुरे त्याग करून राबल्या ती जाल्यार चुरचूर पुत्रवियोगाचे दुख्ख तिगेले तोंडार दिसतशिल्लें म्हळ्यार सुरवेक बामण अरण्याक चमकलो तपस्या करचे खातीर, मागीर पूत चमकलो. आत एक नमने तिका पुत्तान एक आत्मतत्व ज्ञान दिलेलें देखून तिणें कसं केलें पुराय सर्व तिणें त्याग केलें आनी वैराग्यारी ती ते तिगेले एक व्हड घर पळते ताणें कर्दमान एक तपस्या बलान तिका एक व्हड घर करून दिलेलें तेवूय ती सोडता. आनी तिका पुत्तान म्हळ्यार कपिल परमात्मान तिका ध्यान कशें कोरता म्हूण सांगिल्लें त्या रितीर ती ध्यान करता. परमात्माले स्वरूप त्या स्वरुपाचे एक एक अवयव चिंतन करता कडेर म्हणटा परमात्मा मंगळ विग्रहाचे एक चिंतन करून ध्यानमग्न येतके ती हंचाण भक्तिप्रवाह योगेन वैराग्येण बलीयसा युक्तानुष्ठान जातेन ज्ञानेन ब्रह्महेतुना म्हळ्यार भगवद्भक्तीचे एक प्रवाह म्हळ्यार कसले भक्तिप्रवाह योगेन निरंतर भक्ती प्रवाह म्हळ्यार निरंतर भक्ती ताजी निमती तिका एक प्रबल वैराग्य येयलें तिगेले जिवनांत. ताजी नंतर ती यथोचित जावन आशिल्लें कसले एक कर्म कोरका म्हण आसता म्हळ्यार ब्रह्म साक्षात्कार जावका जाल्यार कसल सकळी यथोचित कर्म कोरका म्हण आसता ते मात्र कर्म करता देखून तिगेले मन ज्ञानान भरून गेले आनी शुद्ध जाल्ले म्हूण म्हणटाची. तशें जावन ती तिगेले सर्व एक माया कळचून घेतली म्हळ्यार नाका वैराग्य येता तिका. माय कळचून घेवचें म्हळ्यार कसं न्ही वैराग्य येता. वैराग्य येवन सर्वव्यापक जाल्लेले परमात्माला ध्यानांत बुड्डून चमकल ती.
तशी एक जीवाक अधिष्ठान जावन आशिल्लें परब्रह्माल वैरी तिगेल बुद्धी लीन जाल्ली म्हणटा तिका देहभाव वच्चे म्हणटाच म्हळ्यार ती कोण कसले खंय आस सर्व विसरून गेला तिका समाधिस्त जाल्ल्या ती समस्त क्लेशा दुखून मुक्त जावन तिगेले तोंडारे आनंद मात्र दिसता तशी निरंतर समाधी स्थितीक ती वचून पावली तशें जावन तिका सुತ್ತमुत्त प्रपंच विसरून गेले सर्व तिगेले मोहाचे आवरण गेल्ले तिका कसं की एक प्रपंचावयची भ्रांती ती गेली ते गेल्ली तिका आनी केन्नाय कशी म्हण आमी घाड न्हिद वतरी जाग जातना ताका स्वप्नांत मस्त सकट विचार येता जाल्यार सर्व तो न्हीद काडून उठयतना विसरता पळय तशी तिका तिगेले देहाचे वैरी कसले प्रज्ञाना म्हळ्यार समाधिस्त जाल्ले तशी जाल्यार तिगेलें शरीर वरला तिका मरण जायनी ती समाधी स्थितीक चमकल्या तिगेलें शरीर आस त्या शरिरा एक पोशण कोरका न्हय ते विंगड जेवन त्या शरिराचे एक पोशण करतलीच जाल्यार तिका कसले एक मानसीक कळवळ ना निर्मल जाला मन आनंदांत बुड्डून गेला तशें हांव तिगेल देह खाण जेवण कसलें ना नातल्यार तिगेल देह दुर्बल जायनी ताजी तेजस वाडून गेला तशी तपस्या निमती निरंतर ध्याना निमती आंगा दुखून एक उज्ज येतना कशी उजवाडत पळय तशी तिगेल देह एक तेजस्वी जावन उज्जुशी एक झगझगी जावच्या सुरू जाले तिगेले केस पुरे जट मांडून गेला तशी तिगेले आंगल्याची परव समितीक ना जाल्यार ती कसले कोतना तिगेले बाह्य देहा वयरे तिका प्रज्ञ नानतील देखून तिगेले मन निरंतर जावन परमात्मालांतू आशिल देखून तिका शरीर आस ना मेगेले कसो जाला हाम मेगेले शरीर कसले भावन तिका ना निरंतर समाधी स्थिती म्हळ्यार देहावयची प्रज्ञे ना तिका जाल्यार तें शरीर आनीकी आस तें म्हळ्यार प्रारब्ध स्वारू तें शरीर असो का म्हणून तिका प्रोक्ष ज्ञान मेळून जाला कपिलावतार परमात्मान तिका तत्वज्ञान उपदेश करता जाल्यार कच्चलेक तिगेले योग पळय जाल्यार शरीर घेवन येता न्ही प्रारब्ध कर्म म्हण आमी हाडटा पळय ते प्रारब्ध सोर तीन थंय आसूं का म्हणटना ती तशें जावन तें शरीर ती दवरून घेवन आस जाल्यार तिका शरिरा वयरची भान ना ती परमात्मालान तूं मेळ जाला तशी देवहुती कपिला परमात्मान सांगिले वाटेरीची चमकल तशी आसून ಸ್ವಲ್ಪ काळानची तिणें परमात्माक पावले म्हळ्यार तिका मोक्ष मेळ्ळे म्हूण तशें जावन विदुराले मैत्री सांगता तिका खंय मोक्ष मेळ्ळे पळय त्या स्थानाक सिद्धपद म्हूण म्हणटा जाती गुजरातांत आस म्हूण म्हणटाची त्या स्थान सिद्धपद म्हूण म्हणलेल्या नांवारी प्रख्यात जाल्ली तशी तो सांगता रस तस्यास्तद्योग विदुतमार्त्यं मर्त्यवभूत सरित स्त्रोत सांप्रवरा सौम्य सिद्धिदा सिद्ध सेविता म्हण हे साधुश्रेष्ठा योग साधनेन तिगेल शरिराचे सर्व चिकोल म्हळ्यार कल्मश वचून शुद्ध जावन ते एक नैंची रूप पावली मागीर ते सिद्ध गणान निमती सेवन करतची म्हळ्यार ते सिद्ध या म्हणून जालें ताजी जाग्यात नांव तशी थंय चमकलेल जन साधन करूं चमकल जनाक खंडीत सिद्धी मेळटा म्हण जाली थंय तशें जावन ते एक सिद्ध पद म्हळ्यार जाग्यार थंय मस्त सिद्ध गण येवन राबलींची आनी तांणी थंय परमात्माल चिंतन करून तांणी सर्व सिद्धी पावलींची म्हणून हांगा मैत्री विदुरा लागीं सांगताची त्या वेळाक योगी श्रेष्ठ जावन आशिल्लो कपिल देवय आवसुले आपण घेवन वचून जाला न्हू सुरवेकाची हांगा आतां तिका मोक्ष मेळ्ळा जाल्यार कपिल देव खंय चमकलीची म्हण आमगेलें मनायत पळय ताचे खातीर हांगा मैत्रेय विदुराक सांगताची तांणी तांगेले आन्नाल आश्रम आदुकून ईशान्य दिक्कारी चमकलीच थंय समुद्ररायो तांकां आप्पून ताका थंय जाग दिली समुद्ररायान त्या तिनी लोकांक शांती दिवचे खातीर
ಯೋಗ ಮಾರ್ಗಾರಿ ಸಮಾಧಿಂತು ಸಮುದ್ರ ಅಂತೂ म्हळ्यार समुद्र रायान तांकां जाग दिलेलो म्हण समुद्रांतू स्थित जलीची यांची कपिल महर्षी मुखार वचून म्हळ्यार सगर रायाल खाण येतना आमकां ते सगर रायाल चेडुवान अश्वमेधा यागाचो गोड सोदून समुद्राचे पाताळ मार्गान वचून थंय कपिल देवाल्याक वतना थंय गोड आशिल्लो पळोवन कपिल देवाक निंदन करतना तांणी कपिल देवान दोळ सोडलो कुडले तांणी भस्म जावन वचे ही काण येता पळय म्हळ्यार हांगा तेच सांगलें ताका समुद्र रायान तांकां पूज करून कोणा कपिल देवा पूज करून तुमी गेल्या गिरबुका म्हूण सांगून थंय समुद्रांत ताका समुद्रेण दत्तार्हणी अनिकेतना थंय दत्तार्हण निकेतना ताका समुद्रान आश्रय दिल्ले घर दिल्ले म्हूण सांगून म्हळ्यार समुद्रान जाग दिवच्यो आमी लेखच्यात कोणें आमगे येयला आमी जाग दिले न्ही केलो पंत चांग जन सिद्ध जन संत जन पळय घरांत येयल्यार तांकां आमी कसले आश्रय दिवन आमी होड जन जेवचे न्ही तांणी आमगेले घरा येयले देखून आमगेले घर पवित्र जावचें म्हूण म्हणटाची तशी सिद्ध चारण गंधर्व ऋषी आनी अप्सरे पुराय जन तांकां स्तुती करतरसच्यानी सांख्याचार्य आले म्हळ्यार सांख्याचार्य म्हळ्यार कोण ज्ञान पाविले सिद्ध जन आनी ज्ञानी जन तांणी ते कपिल देवाले राबून केन्नाय कपिल देवाक स्तोत्र करून तांगेले सेव करून थंय समुद्रांतू कपिल देवाल वटू आसताची आस्ते योगम समास्ताय सांख्याचार्यैः अभिष्टुतः त्रयाणामपि लोकानाम उपशांत्यैः समाहितः तशी विदुराक तो मैत्रेय ऋषी सांगता तूं सांग निमगेलें तशी हांव तुका कपिल आनी देवहुतीले परम पवित्र जावन आशिल्ले संवाद रुपाची काणी हांव तुका सांगली तशी कपिल भगवंतुले हे सिद्धांत अध्यात्म योगाचे एक परमरहस्य जावन आस हें कोण श्रवण करता जेव कोण हें कपिल आनी देवहुतील काणी वर्णन करता तांणी परमात्माल वयर निरंतर भक्ती तांकां मेळटा आनी वग्गी तांणी परमात्माल चरणारविंद पावताची य इदम अनुशृणोति यो विदत्ते कपिल मुनेर मतमात्मयोग गुह्यम भगवती कृतदीः सुपर्णकेता वपुलभते भगवत्पदारविंदम हांगा तृतीय स्कंद संपूर्ण जाता मागिरी आनी चतुर्थ स्कंद शूर जाता तशी तृतीय स्कंद कसलो आसता म्हळ्यार तृतीय स्कंदाच्या कडेच्या अध्यायांतू कसले सांगला म्हळ्यार देवहुती कपिलाकची ध्यानांतू साक्षात्कार करून घेता परमात्माक ध्यानांतू साक्षात्कार करून घेता म्हळ्यार तिका सांगिल्लें कोणें म्हळ्यार कपिल तिगेल पूत जावन येवनश्च पुरो जाल्यार कपिल परमात्मा म्हळ्यार तिका कळ्ळ नासता पळय तसले भगवंताक साक्षात्कार करून घेवन ताका तिका आश्रय दिलेले तसल ते भगवंतालांतू स्थिरचित्त जावन आसता म्हूण कळ्ळें तिगेले मनांतूल क्लेश दूर जाले पळय एक समाधी स्थिती पाविल जन कशी आसताची म्हूण ते मैत्रेयान विदुराले सांगलें म्हळ्यार तांकां एक लिंग शरिरा वयरचे सर्व भावना वत्ता तशें जावन आनी कसलेय गोतना समाधी स्थिती आशिल्ली देखून मनांतूल क्लेश कसले ना देखून प्रशांत मुख भाव आसता आनी तिका स्वरुपानंद मेळ्ळेले तिगेले तोंडार व्यक्त जाल्ले म्हूण ते एक मानसीक क्लेश पुरे दूर जावन प्रशांत मुख भाव म्हळ्यार कसलें तिका अंतर्यांत स्वरुपानंद मेळ्ळ जाला म्हळ्यार परमात्मा मेळ्ळ जाला ते तिगेले तोंडार प्रतिफलन जाता म्हळ्यार केन्नाय आमकां सोपन जावन उठयतना कसलेय गोत्त सना पळय तशी तिगेले शरिराचे विशयो तिका गोतना असंप्रज्ञात समाधी म्हूण म्हणटात ताका असंप्रज्ञात समाधी प्रज्ञ ना हे कडचे तसले एक समाधी स्थितींतू ती पावल्या देखून तिगेलें मन सक्कडी देह मन चित्त सक्कडी परमात्मालांतूची दृढ जावन आस तशें जावन तिका हे कडचे विशय सुखाचे जेव प्रापंचीक एक सुखाचे जेव प्रापंचीक लोकाचे कसले गुतना सर्व तिका विसरून गेला तशी जीवोपाधी प्रवृत्ती अमुक्ते सर्वदेहिनाम नियमात संत्य भावस्तू निष्फलत्वादुदीर्यते म्हूण सांगून वराह पुराणा सांगिल्लें बरी आमगेले जीवोपाधी जावन आशिल्लें आमगे लिंग शरीर ते ज्ञान कामकर्मादी असल पुराय काम करलेले देखून मोक्ष धर्मांत वच्चाक आसक्त जावन आसा देखून वापस आमी
जनन मरण चक्रावता ज्याला कोणाक मोक्ष मिळका म्हणून म्हळले आश असता त्यांनी देव होतील वरी परमात्माला तुची मन दवरून घेऊन बाह्य सर्व विषय त्याग करून घेऊन असंप्रज्ञात समाधीन तो वचून त्यांनी परमात्माक पावताची तशी हांगा कपिल आणि देव होतील संवाद रुपारी आशिले काणे मी ऐकलींची कपिलान देवहूतीक कशी परमात्मा पावका म्हणून सांगले त्यामुळे ऐकलीची देवहूती परमात्माक पावली म्हणून म्हणलेले आम्ही तृतीय स्कंदांत भागवताची तृतीय स्कंदांत ऐकलीची तशी कपिल परमात्माले आणि देवहूतीले संवादाचे हे काणी कोण ऐकता त्यांनी परमात्माला बैर मस्त भक्ती दवरताचे आणि तांकां वग्गी मोक्ष मेळटा म्हणून सांगून हांगा मैत्रेयो विदुराले सांगतरस हांगाक सगळेची तृतीय स्कंदांतुले त्रयस्त्रिंश अध्याय म्हळ्यार 33 अध्यायाचे तृतीय स्कंद हे हांगाक संपूर्ण जालेले तसले हे भागवताचे 3 स्कंद येद्दोळ जाल्लेले तसले ते परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता ना हम करता हरि करता ना हम करता हरि करता हांव करचे कसले नाही आहे परमात्मान करोचे मिगेल करीन तेच्यावन केल परमात्मान म्हाका एक प्रेरण दिवन मिगेल मनान तुकून मिगेल तोंडा दुखून म्हाका कितले मिगेले मनान तो पावोचे जाता तितले परमात्मान मिगेल जिब्बे दुखून सांगयशिले तसल सर्व काणी परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा वृत्ति स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु.